नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत अक्षय सर. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. थँक्यू अभिषेक अँड AB इंटरव्ह्यूज इथे आमंत्रित केल्याबद्दल. नक्कीच आवडेल. अक्षय खोब्रागडे ह्यांची शेती क्षेत्रामध्ये कशी जर्नी होती, सलाम किसानची उत्पत्ती कशा पद्धतीने झालेली आहे, त्यासोबतच सलाम किसान अँड टीम हा एक कृषी स्टार्टअप आहे. हा शेतीमध्ये क्रांती कशी काय घडवून आणतो आहे, ए आय ड्रिव्हन, त्यासोबतच टेक्नॉलॉजी ड्रिव्हन ही शेती हा एक प्रॉफिटेबल बिझनेस कसा घडवल्या जाऊ शकतो आणि ज्या सक्सेस स्टोरीज ज्या आहेत मागच्या 3.5 वर्षापर्यंत आपण शेतीमध्ये काम करतो आहे ह्याबद्दल नक्कीच तुमच्यासोबत ह्या मुलाखतीदरम्यान डिस्कस करायला आवडेल. येस अभिषेक, तर माझं नाव अक्षय खोब्रागडे, मी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे सलाम किसान ह्या कृषी स्टार्टअपमध्ये. ह्या कृषी स्टार्टअपच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना एंड टू एंड सर्व्हिसेस उपलब्ध करून देतो, राईट फ्रॉम माती परीक्षण टिल मार्केट लिंकेज. लागणाऱ्या सगळ्या काय गोष्टी ह्या मोबाईल बेस्ड प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. क्वालिटी इनपुट्स असू द्या, त्यासोबत ड्रोन हा रेंटल बेसिसवर असू द्या, शेतकऱ्यांचा माल खरेदी करणं असू द्या, त्यासोबत शासकीय योजना असू द्या, एवढंच नव्हे तर अवघ्या 90 सेकंड्समध्ये माती परीक्षण कसं केल्या जाऊ शकतं, ह्या सगळ्या काही सुविधा सलाम किसानच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना पुरवतो आहे. आणि जवळपास ह्याची सुरुवात ही मागच्या 3.5 वर्षामध्ये झालेली आहे. पण मी ॲज अ अक्षय खोब्रागडे, माझी खरी ओळख ही जी आहे गिलबिली ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आणि आदिवासी आश्रमशाळेचा मी एक विद्यार्थी, जिथे 1ली ते 10वी शिक्षण घेतलं आहे. त्याच्यानंतर प्रवास इंजिनिअरिंग MBA, IIT बॉम्बे, ICICI फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, त्यानंतर E&Y बिग फोर सारख्या कंपनीमध्ये लाखोंचा पगार कमावणारा हा एक युवक, ज्याने मागच्या 3.5 वर्षामध्ये सलाम किसान ही एक कृषी स्टार्टअप ही संस्था जॉईन केली आणि एका अवघ्या 19 वर्षाची मुलगी धनश्री मानधानी हिच्यासोबत काम करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये आपण शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक क्रांती घडवून आणतो आहे. आणि ह्याच तो प्रवास सलाम किसानचा, हाच तो प्रवास अक्षय खोब्रागडेचा. आणि मार्ग दाखवणारे तेच माझं एक गाव छोटंसं जिथनं मी येतो आहे, गिलबिली ग्रामपंचायत. सलाम किसान आणि अक्षय खोब्रागडेची जर्नी ही नक्कीच महिलांच्या मार्गदर्शनातनं, महिलांच्या इन्स्पिरेशनमधनंच येतो आहे. एक म्हणजे माझी आई, जिच्यामुळे मी घडलो आहे. एक सिंगल मदर, जिने तिच्या मुलाला घडवलं आहे आणि आज जो अशा 100 कोटीच्या सलाम किसान या स्टार्टअपचं नेतृत्व करतो आहे. आणि दुसरी म्हणजे सलाम किसानच्या फाउंडर धनश्री मानधानी, ज्या अवघ्या 19 वर्षाच्या तरुणी अमेरिकेमध्ये असताना त्यांनी बघितलेलं विजन, भारतातील शेती आणि भारतातील शेतकरी ह्यांच्या माध्यमातून आज आपण साकार करू शकतो आहे. भारतातील शेतकऱ्यांना एक पाठबळ, भारतातील शेतकऱ्यांना एक मार्ग, दिशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवतो आहे, जिथे शेती हा कमी खर्चिक एक बिझनेस, प्रॉफिटेबल बिझनेस घडू शकतो. तर हीच परिपूर्ण एक मी म्हणेल की जर्नी आहे अक्षय खोब्रागडेची, सलाम किसानची. आणि मी म्हणेन इन्स्पिरेशन जी आहे ती माझी आई धनश्री मानधानी. आणि त्यासोबतच मला ह्या क्षेत्रामध्ये मी म्हणेल तयार करण्याकरता मुख्य भूमिका बजावलेली आहे माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या गावानी. गिलबिली ग्रामपंचायत हे महाराष्ट्र राज्यातील एक छोटंसं आदिवासी गाव जिथनं मी येतो. तर हेच कुठे ना कुठे मला इन्स्पायर करणारं किंवा मी म्हणेल की मोटिवेट करणारे माध्यम होते, ज्याच्या माध्यमातून आज शक्य झालेलं आहे. आणि आज मी तुमच्यासोबत AB इंटरव्ह्यूजमध्ये बसून एक इंटरव्ह्यू देतो आहे. शेती नक्कीच प्रॉफिटेबल आहे, फक्त बदलवायची गरज आहे ती दृष्टिकोन, बदलवायची गरज आहे तो शेती करण्याचा मार्ग, शेती करण्याच्या पद्धती. पारंपरिक पद्धतीमध्ये शेती करत असताना मी म्हणेल रसायनांचा खूप जास्त अपव्यय होतो. मजुरांची मी म्हणेल टंचाई आहे, मजुरांचा मी म्हणून वापरसुद्धा खूप जास्त डिपेंडंट शेतीमध्ये केला जातो. एवढंच नव्हे तर शेतीमध्ये आता बऱ्याचशा अडचणी आहेत. बाजारभाव न मिळणे, लागणारे किंवा लागत खर्च खूप जास्त आहे. तेवढंच नव्हे तर आता रोगराई, किडाचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढतो आहे. त्यामध्ये कुठे ना कुठे शेतकऱ्यांना आता असं जाणवतं आहे की त्यांनी शेती करत असताना जे कर्ज घेतलेलं असतं, त्या कर्जाच्या दबावाखाली शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा आत्महत्या होतात. आणि आत्महत्या होत असताना आपण जेव्हा बघतो की नेमकं कारण काय असतं, एक लागणारा खर्च खूप हायर असतो आणि येणारी जी म्हणेल की जी क्रॉप किंवा उत्पन्न ते खूप कमी असतं. आता हे शक्य झालं आहे AI आणि डेटा ड्रिव्हन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, जिथे तुम्ही लागणारा खर्च हा कमी करू शकता. आणि एवढंच नव्हे तर उत्पन्नसुद्धा व्यवस्थित व्यवस्थापनामुळे डेटा ड्रिव्हन ॲग्रिकल्चर आणि AIच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्नसुद्धा तुम्ही काढू शकता. आणि हेच मी म्हणेल कुठे ना कुठे एक उदाहरण किंवा मी म्हणेल AIच्या माध्यमातून आता शेती हा प्रॉफिटेबल बिझनेस केला जातो आहे, ज्यामध्ये आता इनपुट खर्चच कमी झालेला नाही, पण आता येणारं उत्पन्नसुद्धा वाढीवरित्या शेतकऱ्यांना मिळतं आहे.
मजूर न मिळण्याची कारणंही तेवढीच खरी आहेत. शहरीकरण होतं आहे, मी म्हणतो डिफॉरेस्टेशन होतं आहे. त्याच्या माध्यमातून आता जेव्हा आपण म्हणतो पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना लागणारा खर्च खूप जास्त आहे, उत्पन्न कमी आहे आणि शेतकरी हा मी म्हणेल की कर्जाखाली दबलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी एक तर शेती सोडून हा दुसरे उद्योगधंद्याकडे किंवा व्यवसायाकडे न बघता नोकरीकडे वळतो आहे. शहरीकरण झालेलं आहे. एवढंच नव्हे तर शेतकऱ्याच्या मुलाला कधीच वाटत नाही की मी शेती करावी. मी परत माझ्या वडिलांसारखं किंवा शेतकऱ्यांसारखं आयुष्य जगावं, म्हणून प्रत्येक व्यक्ती आता शहरीकरणाकडे वळतो आहे. ज्याच्यामुळे आता हा एक खूप मोठा मी म्हणेल की फूड सिक्युरिटी आणि ग्लोबल चॅलेंज आहे. शेतकरीच नसेल, शेतीच नसेल तर आपल्याला खायला अन्न कुठनं मिळणार आहे. म्हणून नक्कीच मजूर टंचाई इथे जाणवतेच आणि ह्या मजूर टंचाईला एक उपाय म्हणून मी म्हणतो तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे आणि मजूर टंचाईवर उपाय म्हणून तंत्रज्ञान नक्कीच मी म्हणेल एक वरदान ठरलेलं आहे. उदाहरणार्थ विचाराल की शेती करत असताना फवारणी हा एक खूप मोठी आणि महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे, जिथे रोगराई पसरत असताना फवारणी करणे गरजेचे आहे. फवारणी करत असताना आता मजूरसुद्धा उपलब्ध नाहीत, कारणही तेवढेच मी म्हणेल की योग्य आहेत. फवारणी करत असताना एकतर केमिकल किंवा जे टॉक्झिक्स इनहेलेशन होतं त्याच्यामुळे आरोग्यावर परिणाम पडतो, साप विंचू चावण्याची भीती असते. एवढंच नव्हे तर आता जेव्हा 15 लिटरचा पंप पाठीवरती घेऊन फवारणी 2-3 तास करावी लागते, ते सुद्धा एक कुठे ना कुठे हानीच जाणवते आणि त्याच्यामुळे शेतकरी जो आहे मजूर उपलब्ध नाहीत. म्हणून यालाच उपाय म्हणून आता ड्रोनसारखं तंत्रज्ञान आहे. ड्रोनच्या माध्यमातून आता अवघ्या 6 ते 7 मिनिटांमध्ये फवारणी केल्या जाते. त्यासोबतच फक्त केवळ 6 ते 7 मिनिटांमध्ये फवारणी केल्या न जाता जवळपास 95% पाण्याची बचत होते. एवढंच नव्हे तर 30% केमिकलची बचत होते. तर मजूर टंचाई हा विषय मी म्हणेल तंत्रज्ञानाने आता सोडवलेला आहे. एआयच्या माध्यमातून शेती करणे खूप सोपे झाले आणि शेती करत असताना प्रत्येक स्टेजवरती एआयचा वापर केला जातो. मी म्हणेल उदाहरणार्थ आता माती परीक्षणच घ्या. माती परीक्षण करत असताना अडचणी तेवढ्याच आहे. माती परीक्षणाचा अहवाल हा जवळपास 1-1, दीड-दीड महिना शेतकऱ्यांना मिळत नसतो. तर आता एआयच्या माध्यमातून आता साध्य झालेलं आहे. अवघ्या 90 सेकंड्समध्ये तुम्ही मातीचं परीक्षण करू शकता. मातीचं परीक्षणच नाही तर तुम्हाला एआय सांगेल की तुमच्या जमिनीमध्ये कुठल्या गुणवत्तेची गरज आहे, किती प्रमाणात ते घालायला हवं. हे साध्य झालं आहे एआयच्या माध्यमातून. जेव्हा शेती करत असताना रोगराईचा प्रादुर्भाव होतो, शेतकऱ्यांना अडचणी भेडसावतात आणि ते प्रत्येक वेळी कीटकनाशकाच्या दुकानात जातात आणि त्या डीलरला विचारतात आणि तो त्याच्या पद्धतीने महागडं औषध त्यांना विकतो, कारण की शेतकऱ्यांना कीड कुठली आहे ह्याची माहिती नसते. आता एआयच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे. एआय तुम्हाला सांगतो की कुठली कीड आहे. एवढंच नव्हे तर ह्या कीडवरती कुठले औषध वापरावं, व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं, किती डोसेस घालायला हवे हे एआय सांगतो. हे सुद्धा साध्य झालेलं आहे. एवढंच नव्हे, एआयच्या माध्यमातून आता मी म्हणेल ट्रेसेबिलिटी ब्लॉकचेनच्या माध्यमातून आता तुम्ही तुमच्या पिकाची पाहणी करू शकता. पाहणीच नव्हे तर तुमच्या पिकाचा अहवाल लागवडीपासून काढणीपर्यंत तुमच्या थेट मोबाईलवरती उपलब्ध आहे. एवढंच नव्हे, आता एआयबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तर आता बरेचसे मी म्हणेल इरिगेशन करत असताना एआय डिव्हायसेस ऑलरेडी आलेले आहेत. पाणी व्यवस्थापनसुद्धा एकदम मी म्हणेल की पूर्वतयारीने व्यवस्थित व्यवस्थापनसुद्धा एआयच्या माध्यमातून केलं जातं. एवढंच नव्हे, पुढे जर का आपण विचार केला तर एआय इतकं सक्षम झालेलं आहे. एआय तुम्हाला सांगेल की उद्या पाऊस येणार आहे, तुला फवारणी करायला नको. तेवढंच नव्हे तर एआय तुम्हाला हे सुद्धा सांगेल की योग्य वेळ, योग्य दिवस कुठला आहे, जेव्हा तुला एक फवारणी करायला हवी किंवा बीज प्रक्रिया करून तुम्हाला रोवणी करायची असेल. ते सगळं काय साध्य झालं आहे एआयमुळे. बिलकुल नाही, इंग्लिशची गरज नाही. इंग्लिश हा एक फक्त माध्यम आहे, पण मॅन्डेट नाही. शेती किंवा एआय तंत्रज्ञान वापर करत असताना याची बिलकुलच गरज नाही. तंत्रज्ञान आता उपलब्ध तुमच्या रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा आहे. मराठी असू द्या, हिंदी असू द्या, मल्याळम असू द्या, प्रत्येक लँग्वेजमध्ये एआय वापरणारे टूल्स उपलब्ध आहेत. आणि एआयमार्फत शेती करत असताना मी म्हणतो की भाषा हे बॅरियर नाहीच आहे. फक्त महत्त्वाची आहे जिद्द आणि व्यवस्थापन. त्यासोबतच टेक्नॉलॉजी ड्रिव्हन किंवा मी म्हणेल एक तांत्रिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे. त्यासाठी एका शब्दामध्ये जर का तुम्ही मला विचारलात तर इंग्लिश हे माध्यम आहे, मॅन्डेट नाही. नक्की आता आपण एआय आणि एआय प्रोडक्टबद्दल बोललो की एआय फीचरबद्दल बोललो. बहुतांश सुविधा ज्या आहेत सो एआय ड्रिव्हन क्रॉप ॲडवायझरी ह्या पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. आपण जर का प्रोडक्टबद्दल म्हणालो की आता तुम्हाला एआयच्या मार्फत आता माती परीक्षण करायचं असेल तर ती मशिनरी उपलब्ध आहे 2 तत्वावरती. एक तुम्ही भाडेतत्वावरती घेऊ शकता, ज्याच्यामध्ये जवळपास 100-150 रुपयापासून 250 रुपयापर्यंत त्याचा अहवाल तुम्हाला उपलब्ध होईल तुमच्या नजीकच्या तालुका किंवा गाव स्तरावरती.
जर का तुम्हाला डिव्हाइस प्रोक्युअर करायचा असेल तर साधारणतः 80,000 ते 1.5 लाखापर्यंत तुम्हाला एक बजेट फ्रेंडली माती परीक्षणाचं डिव्हाइस तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. आणि तुम्हाला बेटर व्हर्जन करता गेला तर 3.5-4 लाखापर्यंत तुम्हाला चांगल्यात चांगलं एक मी म्हणेल की एक डिव्हाइस तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर AIच्या प्रोडक्टमध्ये जर का आपण गेलो ज्याच्यामध्ये मी म्हणेल ड्रोनसारखं तंत्रज्ञान आहे. ड्रोनच्या माध्यमातून जर का तुम्हाला शेती करायची असेल तर 5 लाखापासून 10 लाखापर्यंत ड्रोन हा सेटअप उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला आता ड्रोन मी म्हणेल ॲज अ प्रॉफिटेबल बिझनेस जर का तुम्हाला उपलब्ध करायचा असेल किंवा तुम्हाला एस्टॅब्लिश करायचा असेल त्याकरता मी म्हणेल जवळपास 10 लाखांची इन्व्हेस्टमेंट आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ड्रोन, 5 बॅटरी सेट, एक EV व्हेकल, एक पायलट लायसन्स, इन्शुरन्स एवढंच नव्हे तर आफ्टर सेल्स सपोर्टसुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जवळपास तुम्ही 8 ते 10 लाख रुपये वार्षिकरित्या कमावू शकता. आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटसुद्धा 12 ते 15 महिन्यातच आहे. तर हे ड्रोनच्याबद्दल झालं. आणि आपण मी म्हणतो की ॲडवायझरीज आता सबस्क्रिप्शन बेसिसवरती सुद्धा पेस्ट डिसीज मॅनेजमेंट किंवा रोगराईचं मी म्हणेन व्यवस्थापन AIच्या माध्यमातून मी म्हणेन एकदम क्वचितच खर्चामध्ये उपलब्ध आहे तुमच्याकरता, शेतकऱ्यांकरता. तर मी म्हणेल की योग्य व्यवस्थापन मार्गदर्शन AIच्या माध्यमातून हे प्रत्येक शेतकऱ्यांकरता सहज रित्या उपलब्ध आहे. आणि आता मला वाटतं की आपला लहानातला लहान शेतकरीसुद्धा याचा वापर करू शकतो. AI तंत्रज्ञान वापरणं हे खूप मी म्हणेल की अफोर्डेबल आणि प्रत्येक शेतकरी याचा वापर करू शकतो. पण AI आधारित डिव्हायसेस किंवा AI आधारित हार्डवेअर्स जे आहेत ते महागडे आहेत. आणि महागडे असतानासुद्धा त्याचा शेतकरी वापर करू शकतो. 2-3 गोष्टी आहेत. जर का उदाहरण आपण घेतलं, आता मी सांगितल्याप्रमाणे ड्रोन महागडं मी म्हटलं भांडवल गुंतवणुकीचं एक साधन आहे. जवळपास 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एक प्रॉफिटेबल बिझनेस उभारू शकता. पण ह्याकरताही ड्रोन एक प्रॉफिटेबल बिझनेस उभारताना महत्त्वाच्या गोष्टी आहेत लागणार आहे. एक तो DGC अप्रूव्ड ड्रोन असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला पायलट लायसन्स असणं गरजेचं आहे, इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, कमीत कमी 4 ते बॅटरी सेट्स असणं गरजेचे आहेत. एवढंच नव्हे तर तुम्हाला ड्रोन कॅरी करण्याकरता व्हेकल त्याचीसुद्धा तुम्हाला गरज पडणार आहे. आणि त्यासोबतच आफ्टर सेल्ससुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्या काही गोष्टी जवळपास 10 लाखाच्या घरात शेतकऱ्यांना उपलब्ध होतात. पण हे सुद्धा शक्य नाही की प्रत्येक शेतकरी जो आहे 10 लाख गुंतवू शकतो. म्हणून त्याकरता काय शासनाने बऱ्याचशा त्या योजना त्या राबवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भारत सरकारने राबवलेल्या मी म्हणेल की ड्रोन दीदी योजना आहे, ज्याच्यामार्फत शेतकऱ्यांना 80% ज्या महिला आहेत त्यांना अनुदान उपलब्ध आहे. जर का मी म्हणालो की केंद्र शासनाची परत एक योजना SMAM याच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यांना जवळपास 75% अनुदान आहे 7,50,000पर्यंत. जे ॲग्री ग्रॅज्युएट्स आहेत BSc ॲग्रिकल्चर त्यांना जवळपास 50% अनुदान आहेत 5 लाखापर्यंत. आणि शेतकरी अँड मी म्हणेल की जे कस्टमर हायरिंग सेंटर ह्यांनासुद्धा 40% मी म्हणेल की लोन ही फॅसिलिटी उपलब्ध सबसिडी उपलब्ध केल्या जाते. एवढंच नव्हे, जेव्हा आपण महाराष्ट्र शासनाची बात करतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्र शासनामध्ये MHA-DBT पोर्टलवरती अवघ्या 40% सुद्धा ड्रोन उपलब्ध आहे. आणि आता मी म्हणेल की महाराष्ट्र शासनाने एक मुख्यमंत्री कृषी ड्रोन योजना याचा अनाऊन्समेंट केलेला आहे, अंमलबजावणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये आता जवळपास शेतकरी गट, शेतकरी ग्रुप, महिला बचत गट ह्यांना 80% अनुदान, जवळपास 8 लाखाचं अनुदान ड्रोन खरेदी करता शासनाकडनं उपलब्ध आहे. आणि राहिला मी म्हणेल आर्थिक गरज, तर ॲग्री इन्फ्रा फंडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता लोनसुद्धा उपलब्ध केल्या जाऊ शकतं अवघ्या 6% इंटरेस्ट रेटवरती. तर ह्या सगळ्या काही उपाययोजना आहेत की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोनसारखं तंत्रज्ञान घेणं सोपं झालेलं आहे. आणि एक त्याला प्रॉफिटेबल बिझनेस म्हणूनसुद्धा तो वापरू शकतो, ज्याच्यातून तो वर्षाकाठी जवळपास 8 ते 10 लाख रुपये कमवू शकतो. आता आपण AI तंत्रज्ञान, AI हार्डवेअर, त्यानंतर AI सबस्क्रिप्शन ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या जर का डिस्कस केल्या तर याचे वेगवेगळे मॉडेल आहेत. एक तर मी जर का माझ्याकडे 1 एकर क्षेत्र असेल आणि आपल्याकडे बहुतांश अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर प्रत्येकजण हा AI ड्रिव्हन किंवा अशा तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. मग अशावरती उपाययोजना म्हणून काय, भाडेतत्वावरती ह्या संसाधनाचा वापर होणे. मग आपण भाडेतत्वावरती जर का बोललो तर उदाहरणार्थ माती परीक्षण. माती परीक्षणमध्ये तुम्हाला भांडवल गुंतवणूक करायची गरज नाही, कारण की माती परीक्षण वर्षातनं एकदा होतं, बरोबर आहे. त्याकरता तुम्ही ते वैयक्तिकरित्या तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही मी म्हणतो सबस्क्रिप्शन किंवा रेंटल बेसिसवरती घेऊ शकता. किंवा तुम्ही माती परीक्षण अवघ्या 150 ते 200 रुपयामध्ये तुम्ही सॅम्पल टेस्ट करू शकता. ही एक कॉस्ट झाली भाडेतत्वावरती किंवा मी म्हणेल सबस्क्रिप्शन बेसिसवरती.
तसंच ड्रोनमार्फत सुद्धा आहे. तुम्हाला 10 लाख गुंतवणूक करायची गरज नाही. भाडेतत्वावर सुद्धा ड्रोन उपलब्ध आहे. जवळपास ₹500 ते ₹700 प्रति एकर फवारणीच्या दरामध्ये तुम्हाला तुमचं ड्रोन जे आहे ते उपलब्ध होतं, ज्याच्यामार्फत तुम्ही फवारणी करू शकता. राहिला प्रश्न या तंत्रज्ञानाच्या अजून सुविधा, की रोगराई व्यवस्थापन करणे. सबस्क्रिप्शन बेसिसवरती सुद्धा तुम्हाला एकदम मी म्हणेल की काही रुपयांमध्ये ह्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. तर महागडं नक्कीच नाही. पण जर का तुम्हाला आता याला एक बिझनेस मॉडेल म्हणून तुम्हाला बघायचं असेल, तर याच्यामध्ये काही गुंतवणुकीची भांडवलाची गरज आहे. सांगितल्याप्रमाणे ड्रोनमध्ये तुम्हाला भांडवल गुंतवणूक करायची असेल जवळपास 10 लाखांचा खर्च आहे. माती परीक्षणामध्ये सेटअप करायचं असेल जवळपास 1,00,000-1.5 लाखाचा खर्च आहे. त्यासोबतच तुम्हाला हायपर लोकल IoT डिव्हायसेस बसवायचे असतील, इरिगेशन फॅसिलिटी बसवायची असेल किंवा हे हार्डवेअरचा जर का आपण खर्च बघितला तर मिळेल काही लाखांच्या घरात ह्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. पण जेव्हा आपण कॅपिटल भांडवल गुंतवणूक करतो याच्या माध्यमातून तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशन किंवा त्यातून येणारा नफासुद्धा तुम्हाला एका बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून उपलब्ध होतो. नक्कीच ॲडव्हान्स फीचर आहेत. आता उदाहरण द्यायचं म्हणाल तर AI ड्रिव्हन क्रॉप कॅलेंडर. याच्यामध्ये तुमच्या शेतीचं अख्खं मॅनेजमेंट व्यवस्थापन सांगितलं जातं. ज्याच्यामध्ये तुम्हाला AI सांगतो की ही जमिनीची मशागत कशी करावी, त्याच्या SOP किंवा प्रॅक्टिसेस काय आहेत, हे AI तुम्हाला सांगतो. त्यासोबतच तुम्हाला AI हे सुद्धा सांगतं की तुमच्या जमिनीमध्ये सेन्सर्स, IoT डिव्हायसेसच्या माध्यमातून आणि सॅटेलाईट डेटाच्या माध्यमातून कॉम्बिनेशन करून डेटा इंटरप्रिटेशनच्या माध्यमातून अल्गोरिदम रन करून तुम्हाला AI हे सांगतं की तुमच्या जमिनीमध्ये कुठलं पीक घेणं योग्य आहे. जमिनीमध्ये पीक घेणं फायनल झाल्यानंतर तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जातं याची पेरणी कधी करावी. त्यासोबतच तुम्हाला जर का फवारणी करायची असेल तर तुम्हाला AI क्रॉप कॅलेंडर हे सुद्धा सांगेल की तुम्ही मी म्हणेल XYZ दिवशी फवारणी करू शकता. म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थापन करून सांगेल फवारणीचं. पण आता वातावरणामध्ये होत आले बदलसुद्धा मी म्हणेल की अनपेक्षित आहेत. त्या दरम्यानच जर का AIने तुम्हाला सांगितलं की 15 जूनला तुम्हाला मी म्हणेल की 15 जूनला योग्यता मी म्हणेल की पाऊस येतो, बरोबर, आणि त्यानंतर लागवड केल्या जाते. तर अशाच पद्धतीने AI तुम्हाला हे सांगेल की तुम्ही कोणत्या दिवशी फवारणी करावी. पण अवकाळी पावसामुळे जर का त्या दिवशी पाऊस येत असेल तर AI तो सुद्धा तुम्हाला हे सांगेल की तुम्ही त्या दिवशी फवारणी करू नका, पाऊस येणार आहे, जेणेकरून तुमचा रसायनाचा होणारा जो अपव्यय आहे तो टळेल. एवढंच नव्हे तर AI तुम्हाला हे सुद्धा सांगेल की कोणत्या दिवशी योग्य वेळी तुम्हाला फवारणी करावी. एवढंच नव्हे, AIच्या माध्यमातून आता तुम्हाला रोगराई टाळणे शक्य झालेलं आहे. तुम्हाला फक्त काही सिम्प्टम्स किंवा रोगराईचे प्रादुर्भाव एका फोटोच्या माध्यमातून ॲप्लिकेशनवर अपलोड करणे आहे. त्या माध्यमातून तुम्हाला AIच्या माध्यमातून सांगितलं जाईल की कुठल्या प्रकारची कीड आहे आणि ह्या कीडवर प्रादुर्भाव झालेला आहे, ह्याच्या उपाययोजना काय असू शकतात, कुठली फवारणी करायला हवी, त्याचे डोजेस किती असायला हवे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं हे सुद्धा AI आपल्याला सांगतं. एवढंच नव्हे, जेव्हा आपण शेती करत असताना बरेचदा विचार करतो की आपल्याला शेतमालाला जर का भाव हवा असेल तर तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकायला हवा, एक्सपोर्ट करायला हवा. पण त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. ते आपल्याला बरेचदा ट्रेसेबिलिटी रिपोर्ट मागतात. ठीक आहे. मग ट्रेसेबिलिटी आणि ब्लॉकचेनच्या माध्यमातून हे सुद्धा शक्य झालेलं आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून की तुम्हाला तुमचा अहवाल राईट फ्रॉम लागवड टिल हार्वेस्टिंग पर्यंत हा अहवालसुद्धा शक्य झालेला आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. तर ह्या गोष्टी नवनवीन फीचर्स आहेत कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचे, AI ड्रिव्हन टेक्नॉलॉजीचे. मी म्हणाल एक सोप्या भाषेमध्ये शीतगृह आहे. शेती करत असताना अडचणी तेवढ्याच आहे की फळे, पालेभाज्या ह्या लवकरच खराब होतात. तर आणि मार्केटमध्ये आता बरेचदा शेतकरी गावामध्ये पिकवत असतो आणि त्याची मंडी जी आहे, बाजारपेठ हे शहरी विभागात असते. बरेचदा अडचणी असतात ट्रान्सपोर्टेशनच्या, त्या उपलब्ध नसतात. मग ह्या दरम्यान पिकाचा अपव्यय किंवा पीक खराबी होऊ नये याकरता शीतगृहाचा वापर केला जातो. शीतगृहसुद्धा आपण मिळेल की आता 2 पद्धतीने उपलब्ध आहे. एक डिसेंट्रलाइज लेवलला आणि सेंट्रलाइज लेवलला. म्हणजे तुम्ही आता तुमच्या शेतीच्या बांधावर एक तुम्ही स्टोअर करू शकता काही कालावधीकरता, नंतर तो तुम्ही स्टोअर करू शकता नजीकच्या सेंट्रलाइज स्टोरेजमध्ये. ज्याच्या माध्यमातून काय होतं, आता शेतकऱ्यांना शक्य झालेलं आहे बाजारपेठेमधील भाव तोडणे किंवा जे फ्लक्च्युएशन आहे, प्राइसिंग फ्लक्च्युएशन, ते शीतगृहाच्या माध्यमातून आता कंट्रोल करणे शेतकऱ्यांना शक्य झालेलं आहे. तर हे नक्कीच कोल्ड स्टोरेजचे फायदे आहेत, ज्याच्यामध्ये पिकांची खराब होण्याची वेळ जी आहे ती मी म्हणेल वाढवल्या जाते. एवढंच नव्हे, त्यांना बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळवून देण्यास शेतकऱ्यांना याची मदत होते. एवढंच नव्हे तर जी क्वालिटी शेल्फ लाईफ जी पिकांची आहे ती वाढल्यानंतर एक योग्य मी म्हणेल आहारसुद्धा उपलब्ध होतो.
डिपेंड करतं की स्टोरेज कॅपॅसिटीवरती. त्याच्यानंतर कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही वापरतायत, कुठल्या ब्रँडचं तुम्ही स्टोरेज वापरतायत, ते सेंट्रलाइज आहे की डिसेंट्रलाइज आहे. उदाहरणार्थ मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या मी म्हटलं 5 मेट्रिक टन, 10 मेट्रिक टन, 15 मेट्रिक टनपासून पुढे आहेत आणि त्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्टही जर का आपण म्हणालो तर जवळपास सुरुवातीचे म्हणा तर 5.5 लाखापासून ते मी म्हणेल की 20-25 लाखाच्या घरात आणि स्टोरेज कॅपॅसिटी नुसार पुढे त्याची किंमत वाढत जाते. महत्त्वाचं असं आहे की ती कुठल्या टेक्नॉलॉजीवर चालते. कुलिंग त्याची टेक्नॉलॉजी कुठली आहे, त्याला लागणारा इलेक्ट्रिसिटी सप्लाय किंवा पॉवर सप्लाय कुठला आहे, इलेक्ट्रिक बेस आहे की सोलार बेस आहे किंवा बायोमास बर्न करून त्याच्यावरती शीतगृह चालतं आहे का. तर ह्या 3-4 टप्प्यांमध्ये किंवा फॅक्टरनुसार कोल्ड स्टोरेजची किंमत ठरवली जाते. पण जर का तुम्ही मला साधारणतः विचारलात तर 5.5 लाखापासून 15 ते 20 लाखापर्यंत एक शीतगृह आपण शेतकऱ्यांना उपलब्ध ते केल्या जाऊ शकतं. महिलांनी करायला हवं. मुख्यतः महिलांचं योगदान शेतीमध्ये खूप जास्त आहे. ते पेरणी रोवणीपासून असू द्या, काढणीपासून असू द्या, शेतीचं व्यवस्थापन, शेतीची पाहणी करणे असू द्या. एवढंच नव्हे तर भाजीपाल्यासारख्या गोष्टी महिलासुद्धा मार्केटमध्ये जाऊन स्वतः टोपलं घेऊन विकतात. पण हे शेती करत असताना नेहमी आपल्याला पुरुष पुढे दिसतो, पण महिलांचं सुद्धा योगदान तेवढंच शेतीमध्ये आलेलं आहे. आणि शेती करत असताना आजकाल महिलासुद्धा बरेचसे यंत्रसुद्धा हाताळायला लागलेली आहे. त्यामध्ये ड्रोन हे एक यंत्र आजकाल महिलासुद्धा ते हाताळायला लागले आहे. अवघं सोपं आहे. महिलेला एका ड्रोन पायलट ट्रेनिंग घ्यायचं आहे. त्यानंतर ती योग्यरित्या ड्रोन फ्लाय करू शकते, ड्रोन ऑपरेट करू शकते. एवढंच नव्हे, आता महिला ड्रोन रिपेअरसुद्धा करू शकते. ॲज अ टेक्निशियन म्हणून ती ऑलरेडी काम करते. भारत सरकारची योजना आहे ड्रोन दीदी, ही अशाच महिलांना प्रमोट करण्याकरता आखलेली आहे. तर नक्कीच महिलासुद्धा ड्रोनसारख्या तंत्रज्ञान किंवा ड्रोनसारख्या मशिनरी हाताळत आहेत आणि शेतकऱ्यांना हा सेवेचा परिपूर्ण लाभ देत आहेत. आणि अशाच आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा अशा महिलांकरता महिला बचत गट आणि शेतकरी समूहाकरता मुख्यमंत्री ड्रोन कृषी योजना निर्माण केलेली आहे. याच्या माध्यमातून जवळपास 80% अनुदान त्यांना उपलब्ध करून दिलं जातं आहे. आणि असाच उपक्रम आमच्या माध्यमातून सलाम किसानच्या माध्यमातून सुद्धा आपण शेतकरी महिलांना उपलब्ध करून देतो, ज्याच्यामध्ये त्यांना एक आर्थिक मदत लोनच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे. सबसिडी गव्हर्नमेंटचं अनुदान त्यांना मिळवण्यास मदत करतो आहे. एवढंच नव्हे तर त्यांना एक आम्ही प्रॉफिटेबल बिझनेससुद्धा उभारून देतो आहे आणि 5 वर्षाचा त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट सलाम किसानच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे. जेणेकरून आजची महिला जी आहे ती ड्रोन ताई म्हणून ओळखली जाईल. तिला एक मी म्हणेल आयडेंटिटी मिळेल. तिला एक मी म्हणेल की कुठे ना कुठे एक शेतीला प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून करणारी महिला अशी आपल्याकडे तयार होईल. तर हेच एक मी म्हणेल की आपला उपक्रम जो आहे महाशक्ती कृषी ड्रोन ताईच्या माध्यमातून आपण सलाम किसानच्या माध्यमातून शेतकरी महिलांना तयार करत आहोत. भारत हा कृषीप्रधान राष्ट्र आहे. शेतकरी हा त्याचा कणा आहे. त्यासोबतच आता जर का शेतीकडे प्रत्येकाने एक प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून दृष्टिकोन बदलायला हवा. आता आजकालची तरुणाई जी आहे ती शहरीकरणाकडे वळते, पण अशा स्टार्टअप किंवा कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक जिज्ञासा निर्माण झालेली आहे की ते आपल्या गावी परत येत आहेत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करत आहेत. तर माझी तरुणाईला एक विनंती आहे की ॲग्रिकॉस तरुण किंवा ग्रामीण भागातील तरुणांनी पुढे यावं, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, स्वावलंबी बनून अशा तंत्रज्ञानाचं स्वतः मालक बनावे. कृषी स्टार्टअपमध्ये बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याचा मी म्हणेल की साध्य किंवा अवलंब करावा. आणि मी म्हणेल की भारताला ह्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये जागतिक पातळीवरती नंबर 1 इकोसिस्टम प्लेयर म्हणून स्थापित करण्यामध्ये अशा तरुणाईंची खरंच गरज आहे. आणि कृषी हा त्यांच्यासाठी एक म्हणेल की खूप मोठा मार्ग आणि एक प्लॅटफॉर्म ठरू शकतो.